आर्या, आर्या! अरे विश्वार, काय झालं? हा, कशाला एवढं चिडलंयस? काय झालं? आर्या कुठे आहे? बोलव तिला ताबडतोब, मला बोलायचं तिच्याशी. अरे ती घरातच आहे, तिच्याच खोलीत मैथिली बरोबर. आणि तू एवढं चिडलंस कशाला? काय झालं? पोलीस स्टेशनला जाऊन अर्जुनला सोडवून आणले हिनी. अरे देवा! सकाळी सकाळी उठून कुठल्या देवाला गेली होती कळलं ना? हे काय? तू इथेच घेऊन आलीस? हो, तिथे बसून जेवायचा कंटाळा आला, म्हटलं इथेच येऊ. चल. दादाला नाही आवडणार. ठीक आहे ग, दादाला काय सांगायचं ते आपण नंतर बघूया. जेव. मला भूक नाहीये. आर्या, मलाच काही कळत नाहीये अगं. मला किडनॅप केलंय हे कळल्यानंतर मी काय काय केलंय तुला काय सांगू? गंजलेल्या पत्र्यावरती हात कापून घेतला, अर्जुनला शिव्या घातल्या, मला हवं ते काम त्याच्याकडनं करून घेतलं मी, आणि त्याच्याच मित्राशी गोड गोड बोलून पळून जाण्याचा प्रयत्न देखील केला. आणि आता घरी आले ना तर तेच सगळं आठवतंय मला. तो सकाळचा चहा, ते पक्षी किलबिल करायचे आणि आम्ही चहा घ्यायचो. अर्जुनला किती कडक चहा लागतो माहितीये का तुला? मग मीच त्याला म्हंटल की मला तुझ्या चहाचा कंटाळा आलाय, आणि मग मीच चहा केला शेवटी. झालं का अर्जुन पुराण? खरंच ग ताई, तू त्याला एकदा भेट, मग तुला कळेल. खरंच खूप चांगला मुलगा आहे ग तू. त्याला जर लहानपणी आपल्यासारखं घर मिळालं असतं ना तर तो आज खरंच खूप चांगला असता. हे दुर्दैव आहे त्याचं आणि आपलंही की तो अनाथ आहे. तो खरंच खूप चांगला मुलगा आहे अगं. त्याने ना स्वतःचा जीव माझ्यासाठी धोक्यात घातलाय. आता तो कुठे असेल? त्याच्या त्या बाईंनी त्याला घरात घेतलंही असेल की नाही? तो जेवला असेल की नाही? ताई अगं, पोलिसांनी खूप मारलं होतं ग त्याला. आता कोण त्याची काळजी घेईल? त्याच्या घरात तर कोणीच नसतं. आणि त्या बाई त्या तर खूपच चिडल्या असतील जेव्हा त्यांना कळेल की त्यांनी मला माझ्या घरी आणून सोडलंय. किती बोलतेस तू? ताई, मला त्याची काळजी लागून राहिलीये. मला तुझी काळजी वाटते आर्या. माझी कसली काळजी? तू प्रेमात पडली आहेस अर्जुनच्या. प्रेमात पडलेल्या व्यक्तीला भूक लागत नाही. ती व्यक्ती स्वतःशीच बोलत असते. सतत तिच्या मनात त्याच व्यक्तीचा विचार असतो ज्यावर ती प्रेम करते, आणि त्याच व्यक्तीचा चेहरा तिला सतत दिसतो, डोळे बंद असतानाही आणि ते उघडल्यावरही. हे काय होतंय? मी काय बोलते मला काहीच कळत नाहीये. पण नक्कीच मी प्रेमात वगैरे नाहीये. शक्यच नाही. जर मी प्रेमात असते ना तर स्वतःशीच बोलत बसले असते, मला भूकच लागली नसती. मी स्वतःशीच बोलते.